महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये। आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता सनी धोत्रे आपल्यावर आहेत। मॅडम, काय सांगाल, तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहात। भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधून एक नवीन चेहरा म्हणून जे 3 चेहरे आहेत त्यापैकी तुम्ही एक चेहरा आहात, काय सांगाल? नमस्कार, मी प्राजक्ता सनी धोत्रे। आपल्या पॅनलमधून मी अ गटातून उमेदवार आहे, अनुसूचित जातीतून। त्यानंतर ब गटातून प्रकाश मामा आहेत, त्यानंतर क गटातून मालुश्रीताई आणि ड गटातून प्रकाशदादा पाटील, हे 4 जणांचं आमचं पॅनल आहे। मी आमच्या अनुसूचित जातीतून आमच्या समाजाचं पूर्ण प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून ही निवडणूक लढवत आहे। आपल्या समाजाकडे जो काय दुर्लक्षित भाग आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी मी ही निवडणुकीला सामोरे जात आहे। नेमकं काय व्हिजन असणार आहे तुमच्या डोक्यामध्ये, काय असणार आहे की प्रभागाच्या या विकासासाठी? आता आपला प्रभाग हा आहे 2 नंबर वॉर्ड। हा 2 नंबर वॉर्डातले जास्तीत जास्त महिला वर्ग आहे, तो MIDC वर्ग किंवा बाकीच्या अशा ठिकाणी काम करणारा वर्ग आहे। त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन। आपला भाजप पक्ष आहे तो जास्तीत जास्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करतोय। मग त्याच्यामध्ये नवीन नवीन योजना आहेत, जसं काही लाडकी बहीण योजना आहे, पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर भाग्यश्री योजना आहे। त्याचबरोबर महिलांच्यासाठी मुलगी जन्माला आल्यापासून ते वयोवृद्ध स्त्रीपर्यंत काही ना काही योजना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आपले आमदार खाडेसाहेब यांच्या मिसेस सुमनताई खाडे त्या आपल्याला प्रशिक्षण महिलांना घर बसल्या नवीन उद्योगांच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देण्याचं काम करतात। ते स्वतः इथं टीम येऊन ज्या महिलेला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आवड आहे, त्यांची आवड समजून घेऊन त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी घर बसल्या काम मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, महिलांच्यासाठी खास। या ठिकाणी तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात। अनुसूचित जातीला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या ठिकाणी तुम्ही त्या अ गटातून निवडणूक लढवत आहात। गेल्या वेळेला या प्रभागामधून अनुसूचित जातीमधून कोण निवडून आलं होतं आणि त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? गेल्या वेळेस आमच्या प्रभागातून सविता शेटजी मोहिते ह्या नगरसेविका निवडून आल्या होत्या, पण कसं झालं आहे, त्यांनी घराणीशाही चालवल्यासारखं त्यांनी चालवलेलं आहे गेली काही वर्ष। म्हणजे 1 नंबर वॉर्डमध्ये पुरुष पडला की त्यांचे मिस्टर, 2 नंबर वॉर्डला महिला पडली की ते स्वतः, किंवा पुरुष पडला तर मग मुलगा किंवा मग सून, ह्या अशा पद्धतीचं त्यांचं गेले 20 वर्ष त्यांचं चाललेलं आहे। पण समाजाकडे त्यांचं अनुसूचित जातीचा समाज आहे, आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही त्यांना त्या खुर्चीवर बसवलेलं आहे। त्या पद्धतीचं ते त्यांनी आजपर्यंत काम केलेलं नाही आहे, त्यासाठी म्हणून मी स्वतः ही निवडणूक लढवत आहे। अनेक ठिकाणी म्हणजे बौद्ध वसाहत असून दे किंवा ज्या दलित वस्त्या आहेत, ज्या मागासवर्गीय समाजाच्या जे वस्त्या आहेत किंवा त्या ज्या ठिकाणी एरिया आहे त्या ठिकाणी भरपूर दुर्लक्ष या ठिकाणी केलं गेलं। गेल्या 5 वर्षाचे जे नगरसेवक होते मोहिते, त्याबद्दल काय सांगा? त्यांचं घराणीशाही असल्यामुळेच त्यांनी म्हणजे त्यांना खरंच आपल्या समाजाची जाणीव नाही आहे की आपला समाज आहे, आपल्याला ते प्रतिनिधित्व देतात, आपले काय त्यांना गरजा आहेत, काय आपण केलं पाहिजे महिलांच्यासाठी किंवा आपल्या वस्तीमध्ये काय केलं पाहिजे ची जाणीव नाही। रस्ते किंवा बाकीच्या काही सुविधा आहेत त्यासुद्धा त्यांनी कधी केलेल्या नाही आहेत। ते फक्त घराणीशाही चालवण्याचं काम करतायत, या पद्धतीचंच त्यांची वर्तणूक आहे समाजामध्ये सुद्धा। प्रभाग क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी जोरदार अशी लढत दिसते, मात्र प्रभाग सोडूनही काही या ठिकाणी उमेदवार या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आले आहेत, अशा प्रकारची चर्चा आहे। आता कसं झालं आहे, आपल्या प्रभागामध्ये 2 उमेदवार आहेतच, त्याचबरोबर बाहेरून येणारे सुद्धा उमेदवार आहेत जे या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात। आमच्या भागात ज्या आम्ही गेले 10 वर्ष झालं काम करतोय, ज्या काही गरजा आहेत त्या आम्हाला कळू शकतात, तितका बाहेरून येणाऱ्या लोकांना नाही समजणार। त्यासाठी मला असं वाटतं की आपल्या भागातला आपल्याला समजून घेणारा अनुसूचित जातीतला उमेदवार असावा आणि तोही आपल्यातला असावा, एवढीच इच्छा आहे। तुम्ही आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवार देऊन जबाबदार दिले, मात्र सामाजिक वारसा तुमच्या घरातला कसा आहे? माझे पती गेले 10 वर्ष झालं सामाजिक कामात काम करत आहेत। मग त्यातून त्यांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष, त्यांना स्वर्गीय शरद पाटील सरांच्या माध्यमातून ते झाले, त्यांच्या ह्याच्यातून
तर त्यावेळेस त्यांनी कोविड सेंटर चालू केलं. ज्या वेळेस खरंच माणसाला माणसाची गरज होती, अशा वेळेस त्यांनी कोविड सेंटर चालू केलं. महापूर जो 2019चा होता, त्या 2019च्या महापुरामध्ये आपल्या कुपवाडला महापूर येत नाही, पण तरीसुद्धा एक सामाजिक जाण ह्याच्यातून त्यांनी सांगलीमध्ये जो महापूर येतो आहे त्यातील लोकांना किंवा जनावरांना आपल्या मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आणून त्यांची राहण्याची, खाण्याची पूर्ण व्यवस्था केली. जनावरांना खाण्याची व्यवस्था केली, चाऱ्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये जे घरपट्टी वाढ झाली, त्या घरपट्टी वाढीसाठी त्यांनी आंदोलनं केलीत. त्याचबरोबर ट्रिमिक रस्ता जो झाला, तो रस्ता जवळजवळ 1 वर्षाच्या पाठीमागं बंद झालं होतं त्याचं काम. पण आपला MIDC एरिया असल्यामुळं मोठ्या वाहतुकीची वर्दळ आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी वर्दळ असतानासुद्धा आंदोलन केलेलं आहे. या अशा पद्धतीने छोट्या छोट्या आंदोलनातून एक प्रामाणिक काम केलं आहे, म्हणून ही आज जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे पक्षानं. आपल्या जास्तीत जास्त समाजाचा एक समाजसेवा घडावी यासाठी म्हणून. तुम्ही आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये फिरताय, लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय? लोकांचा रिस्पॉन्स तसा आहे चांगला. म्हणजे खरंच ज्याला गरज आहे तळागाळातील लोकांच्यापासून, म्हणजे गोरगरीब लोकांच्यापासून ते वरपर्यंत सगळ्यांना घेऊन जाणारा माणूस आहे, सगळ्यांना घेऊन जाणारी ही व्यक्ती आहे, असा म्हणून माझ्याकडे बघण्याचा लोकांचा कल दिसतोय मला. अजून एक काय सांगाल की जाता जाता शेवटचा प्रश्न, जनतेला नेमकं काय आवाहन कराल किंवा जनतेला काय तुम्ही सांगाल? जनतेला मी एकच आवाहन करू इच्छिते. गेल्या वेळेस आपल्या प्रभागातून प्रकाशमामा ढंग हे एकच आपल्या भाजप पक्षाकडून नगरसेवक असल्यामुळे थोड्या भागामध्ये विकास झालेला आहे, थोड्या भागामध्ये विकास झालेला नाही. तर ह्यावेळेस आम्ही 4 उमेदवार आहे पक्षाकडून अगदी व्यवस्थित बघून घेतलेले, खरंच खालीपासून वरपर्यंत जे असणारे, खरंच सामाजिक कार्याची जाण असणारे, आवड असणारे आम्ही 4सुद्धा उमेदवार आहे. त्यामुळे 4सुद्धा उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या. आणि जी काय आपली भागातली कामं, विस्तारित भागातली असू दे किंवा कुपवाड गावठांची जी कामं असतील, जी राहिली असतील, ते आम्ही 4ही जण मिळून जास्तीत जास्त निधी आणून, जसं आपल्या आमदार आहेत आपले सुरेश खाडे भाऊ, त्यानंतर गाडगीळ भाऊ आहेत, त्यानंतर आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून आपण जास्तीत जास्त निधी आणून आपल्या प्रभागामध्ये पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करू. आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये होतो आणि या ठिकाणी प्राजक्ता सनी धोत्रे मॅडम यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, कुपवाड.